जय हिंद भावानो. आजपासून आपण SSGD हिंदी बूस्टर म्हणून प्रॅक्टिस सेट भावानो चालू करणार आहे. वेळ न घालवता भावानो आजच्या प्रॅक्टिस सेटला भावानो सुरुवात करूया. यामध्ये भावानो मॅक्सिमम करून एक प्रश्न डिटेल्समध्ये सांगण्यात येईल. वेळ न घालवता भावानो आजच्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. पहिला प्रश्न भावानो, सांप्रदायिकता राष्ट्रीय एकता के लिए डॅश है. परिताप, वरदान, पश्चाताप, अभिशाप. परिताप म्हणजे काय भावानो माहिती पाहिजे. सगळ्यात अगोदर भावानो सांप्रदायिकता म्हणजे काय हे माहीत पाहिजेत. मग ह्या भावानो सगळ्यांचा भावानो अर्थ माहीत पाहिजे. तर बघूया भावानो काय काय अर्थ आहेत. परिताप म्हणजे भावानो अधिक दुःख, संताप. वरदान भावानो आपल्याला माहीत आहे किसी से प्राप्त शुभ फल. अभिशाप का विलोम शब्द आहे भावानो तो. पश्चाताप म्हणजे दुःख, अफसोस. अभिशाप म्हणजे बुरा. सांप्रदायिकता म्हणजे भावानो समाजात फूट पाडणे. राष्ट्रीय एकता केले भावानो अभिशाप हे. पर्याय क्रमांक भावानो 4. त्यानंतर भावानो दुसरा प्रश्न, कक्षा में कुछ बच्चे शोर मचा रहे थे. इस वाक्य में रेखांकित शब्द डैश डैश है. क्रिया विशेषण, निश्चित संख्यावाचक विशेषण, गुणवाचक विशेषण आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषण. भावानो कुछ आपल्याला संख्या परफेक्ट माहीत नाही आहे त्यामुळे अनिश्चितच येणार आहे. बघूया भावानो. कुछ अर्थ भावानो काही अनिश्चित संख्या. क्रियाविशेषण म्हणजे क्रिया कशी, केव्हा, कुठे हे सांगणारे शब्द भावानो. जसं की तो हळू चालतो हे भावानो क्रियाविशेषण. त्याच्यानंतर निश्चित संख्यावाचक भावानो किती संख्या आहे ते आपल्याला स्पष्ट समजतात, 5, 10, 15 ते भावानो निश्चित संख्यावाचक. त्याच्यानंतर भावानो गुणवाचक विशेषण, ज्या विशेषणामुळे सर्वनामाचा गुण, स्वभाव, रंग, आकार इत्यादी कळतात. तर समजा सुंदर मुलगी कशी आहे भावानो सुंदर, तर भावानो गुणवाचक विशेषण झालं. आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषणामध्ये निश्चित न सांगणारे शब्द असतात. थोडी, बहुत, कुछ, जरा असं भावानो शब्द असतात. त्यामुळे भावानो चौथा पर्याय. तिसरा प्रश्न भावानो, निम्नलिखित शुद्ध का पर्यायी वाची नहीं है. इथं भावानो नाही आहे. खर, निर्मल, स्वच्छ, विमल. भावानो सगळ्यात अगोदर भावानो याचा अर्थ माहीत पाहिजे. भावानो स्वच्छता का सांगितला, शुद्धचा पर्यायाची नाही आहे. निर्मल म्हणजे पण स्वच्छच असणार आहे, स्वच्छ म्हणजे पण स्वच्छच. विमल आणि खर ह्याच्यात भावानो विमल आणि खरमध्ये भावानो दोन्ही पर्याय व्यवस्थित भावानो याचा अर्थ माहीत असेल तरच टिक करायचं. बघूया अर्थ भावानो. खर म्हणजे भावानो कठोर आणि विमल म्हणजे भावानो स्वच्छ. भावानो पर्याय क्रमांक येणार 1 खर. हमारी बिल्ली हमें से म्याऊ. प्रियजनों में मेलजोल बढ़ाना, मदद करने वालों का गुणगान करना, संकट के समय प्रियजन की याद आते हैं, सहायता करने वालों को ही डराना धमकाना. हमारी बिल्ली हमें से म्याऊ. भावानो पर्याय क्रमांक 4 येणार, सहायता करने वालों को ही डराना धमकाना. बघूया भावानो. होय भावानो 4 पर्याय क्रमांक. 5 पत्नी के साथ है जो, इसके लिए उचित शब्द का प्रयोग करें तो दिए गए अपूर्ण वाक्य को कैसे पूर्ण करें. समारोह में डैश डैश आहे. विपक्तिक, सहधर्मिणी, परिवारहीन आणि संपत्नी. तर भावानो सगळ्यात अगोदर यांचा भावानो अर्थ माहीत पाहिजेत. अर्थ माहीत झाल्याशिवाय आपण हा प्रश्न सोडवूच शकत नाही. पत्नी के साथ है जो, अर्थ बघा भावानो. आता विभक्तिक म्हणजे ज्याची पत्नी नाही, पत्नीचा मृत्यू झाला त्याला बाबा विभक्तिक म्हणतात. सहधर्मिणी म्हणजे पत्नी, सहधर्मिणी म्हणजे पत्नीला म्हणतात. परिवारहीन म्हणजे अनाथ, ज्याचा परिवार नाही तो. आणि संपत्नी म्हणजे पत्नी सोबत. म्हणजे आता बाबा इथं काय सांगले, पत्नी के साथ है जो, तर संपत्नी घेणार. समारोह में डॅश डॅश आहे, संपत्नी आहे. इथं भावानो पर्याय क्रमांक 4. 6 भावानो वाक्य बदला.
मर्यादा पुरुषोत्तम राम कब हुए. मर्यादा भावानो आणि पुरुषोत्तम या दोन शब्द भावानो परफेक्ट आहेत काय बघा. नसेल तर भावानो पुढे चला बघूया भावानो. मर्यादा किसी बदलाव की आवश्यकता नहीं है. भावानो पहिला पर्याय येणार मर्यादा पुरुषोत्तम. भावानो पहिला पर्याय. मीठी है बोली जिसकी. पर्याय मीठी है बोली जिसकी. वाक्पटू वक्ता मीठ बोला आणि विद्वान. भावानो अर्थ माहित पाहिजेत. वक्ता म्हणजे भाषण सांगणारा, मीठ बोला म्हणजे गोड बोलणारा, विद्वानचा अर्थ असा आहे की सगळं ज्ञान प्राप्त असणारा विद्वान. वाक्पट्टू आणि मीठ बोला. मीठ बोला येणार. वाक्पट्टूचा अर्थ बघूया भावानो काय ते. वाक्पटू जो खूप छान प्रभावी हुशारीने बोलतो त्याला भावानो वाक्पटू म्हणतात. याचा भावानो मिठी हे बोली जिसकी वो मीठ बोला येणार. पर्याय क्रमांक 3. त्रुटी ओळखायच्या भावानो. 8वा प्रश्न. लखनऊ में रहने वाली उसकी दीदी को लड़की हुई है. वाचतानाच भावानो कळते कशात चूक आहे भावानो. लखनऊ में रहने वाली उसकी दीदी को लड़की हुई है. लखनऊ में रहने वाली दीदी को लड़की हुई है. उसकीची भावानो काय गरज नव्हती तिथं. उसकी म्हणून पर्याय क्रमांक 4च येणार. व्याजाला होय भावानो पर्याय क्रमांक 4. लखनऊ में रहने वाली दीदी को लड़की हुई है असं भावानो बरोबर उत्तर येते. 9वा भावानो. हमें सिखाया जाता है कि बड़ों को खड़ा होकर प्रणाम करना चाहिए. वाक्यांश के लिए उचित विकल्प चुनें. बड़ों को खड़ा होकर. और हमें सिखाया जाता है कि पर्याय बघा. बड़न को खड़े होकर, बड़ा को खड़े होकर, बड़ों को खड़े होकर आणि बड़े को खड़ा होकर. बडे गेलं, बडा गेलं, बडन गेलं. बडो येणार भावानो. बड़ों को खड़े होकर. पर्याय क्रमांक 3 येणार. झाला हे भावानो 3च येतोय. किसी की तरह जिम्मेदारी का न होना. वाक्यांश के लिए उचित लोकपंथी. आम के आम गुठलियों के दाम. अंधा में काना राजा. आगे नाथ न पीछे पगाहा. एक पथ दो काज. भावानो या 4चा भावानो अर्थ आपल्याला माहित पाहिजे तरच आपण हा पण प्रश्न सोडवू शकता. अर्थ बघूया भावानो काय काय. हे बघा. आम के आम गुठलियों के दाम. एका कामातून 2 फायदे मिळणे. अंधो में काना राजा. अयोग्य लोकांपुढे योग्य माणूसही मोठा मानला जातो. आगे नाथ न पीछे जबाबदारी नाही. एक पंथ 2 काज. एका मार्गाने 2 कामे पूर्ण होतात. भावानो पर्याय क्रमांक 3 आगे नाथ न पीछे पगा. 11वा भावानो प्रश्न. गार्गी की बातें ध्यान में देने योग्य है. ध्यान देणे, कान फुंकणे, कान भरणे, कान लगाणे, कान में तेल डालणे. ह्याचं बी भावानो तसं या 4चा पर्याय माहीत असल्याशिवाय पण काही करू शकत नाही. अर्थ बघा. कान फुंकणे चुकीचा सल्ला देणे, कान भरणे कोणाच्या विरुद्ध भडकवणे, कान लगाना लक्षपूर्वक ऐकणे किंवा ध्यान देणे, कान में तेल डालणे दुर्लक्ष करणे. भावानो पर्याय क्रमांक 3 लक्षपूर्वक ऐकणे किंवा कान देणे ध्यान देणे. 12 भावानो. सजलचा भावानो विलोम शब्द. निर्जल, भरा, पुरा आणि आधी. भावानो याचा विलोम शब्द येणार निर्जल. भरा म्हणजे भरलेला, पुरा म्हणजे पूर्ण, अधिक म्हणजे जास्त. त्यामुळे भावानो निर्जलच येणार आहे. बरोबर आहे भावानो. जास्त पाण्याने कोरडे, भरलेला. सगळ्यात अगोदर भावानो याचं सजल म्हणजे पाण्याने भरलेला किंवा ओलसर. सजलचा अर्थ येतोय निर्जल. 13 भावानो. याद आना. चांद खुजलाना, जबान काट कर देना, जबान पर चढना, गाठ में बांधना. ह्याचं बिन भावानो सेम तसं आहे. ह्या 4 पर्यायांचा अर्थ माहीत असल्याशिवाय भावानो आपण काही करू शकत नाही. चांद खुजलाना म्हणजे भावानो खूप अवघड काम करणे. जुबान काट कर देना म्हणजे भावानो दिलेलं वचन पाळणे. जबान पर चढना म्हणजे आठवणीने याद आना. गाठ में बांधना म्हणजे लक्षात ठेवणे. भावानो पर्याय क्रमांक 3.
एकांकिका विलोक शब्द भावानो तिर्यक, सर्वांगीण, दुचिता आणि अनेकत्व. तर भावानो अर्थ बघून घ्या. ह्याचाही प्रश्न तसाच आहे. अर्थ पाहिजे तर भावानो सगळं पाहिजे. तिर्यक तिरका, सर्वांगी म्हणजे सर्व बाजूंना, द्विचिता म्हणजे काय करावे निश्चित न असणे, अनेकत्व म्हणजे असंख्य. भावानो सर्वांगी सर्व बाजूंना, एकांगी म्हणजे एका बाजूला, सर्वांगी म्हणजे सर्व बाजूला. पर्याय क्रमांक भावानो 2. अकिंचित इथं पर्यायाचे हे खालच्याच सगळ्याचा अर्थ माहीत झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आलसी, गरीब, कृषक, ऋणी. अर्थभावानं जाणून घ्या काय काय. आलसी म्हणजे काम न करणारा, गरीब पैसा नाही तो, कृषक कंजूस खर्च न करणारा, ऋणी ज्याच्यावर कर्ज आहे तो. भावानो पर्याय क्रमांक 2. अकिंचित म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही तो गरीबच येणार. भावानो 15 प्रश्न झाले आहेत. पुढचं 5 प्रश्न असतात ते म्हणजे पॅरेग्राफ भावानो कोण पण सोडू शकते. जर अवघड आला तरच भावानो काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, नाही तर सगळा पॅरेग्राफ भावानो सोपा असतोय. जर तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर भावानो ह्या PDF एक पासवर्ड आहे, तो म्हणजे ऋतू18. ऋतू18 यू आहे भावानो. ऋतू18 भावानो पासवर्ड आहे. तुम्ही डाउनलोड करून भावानो बघू शकताय. उद्या भेटू. जय हिंद.